देवगिरीवरती काल रात्री महत्त्वाची बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा लिहून घेतला असल्याचं कळतंय। रुपाली बडवे आमच्या प्रतिनिधी सातपुडा बंगला अर्थातच धनंजय मुंडे यांच्या बंगल्याबाहेरून जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, आपण बघतोय काही वेळातच धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याचं कळतंय। काय अपडेट या संदर्भात, त्या ठिकाणी हालचाली नेमक्या कशा सुरू आहेत? सध्या मी सातपुडा बंगला या ठिकाणी आहे। हेच खरं तर धनंजय मुंडे यांचं मुंबईतलं शासकीय निवासस्थान आहे आणि आपण बघतो की बंगल्याच्या बाहेर मोठ्या संख्येने खरं तर पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त लागलेला आहे। याच ठिकाणी आपण बघितलं तर अतिरिक्त पोलीस जे आहेत त्यांचा देखील इथे बंदोबस्त वाढल्याचं कळतं आहे। खरं तर काल संध्याकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भातले भयावह असे जे फोटो आहेत ते समोर आले होते, काही व्हिडिओ सुद्धा समोर आले आणि त्याच्यानंतर आपण बघितलं तर राज्यभरातील एकूणच परिस्थिती चिघळलेली होती। या सगळ्या घटनेनंतर देवगिरी बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री, स्वतः उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे हे सगळे त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि याच बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, कारण की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीचं मत खरं तर या ठिकाणी जाहीर केलेलं होतं आणि त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी सुद्धा आपला जो राजीनामा आहे तो देण्याचं मान्य केलं होतं। या सगळ्या घडामोडी जे आहेत ते देवगिरी बंगल्यावरती घडल्या। धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा देखील त्याच ठिकाणी लिहिल्याचं आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला कळतं आहे आणि आपण पाहत आहोत की आता काहीच वेळामध्ये धनंजय मुंडे खरं तर या ठिकाणी आपला जो राजीनामा आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील अशा पद्धतीची आपल्याला माहिती मिळत आहे। धनंजय मुंडे यांचा हा राजीनामा घेऊन त्यांचा एखादा माणूस किंवा त्यांचा कर्मचारी हा मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। सध्या सातपुडा बंगल्यावरती आपण बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे। कालपर्यंत या ठिकाणी केवळ 3 ते 4च पोलीस होते, मात्र आता पोलिसांची संख्या वाढलेली आहे। धनंजय मुंडे यांचा एकूणच राज्यभरामध्ये जो विषय चर्चेमध्ये आलेला आहे, बीडचं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये काही फोटो आणि काही व्हिडिओ जे चार्जशीट मधून समोर आलेले आहेत ते काही वेळासाठी थांबवते।